नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत। आपण आपल्या हायकोर्ट पद भरतीसाठीचे जे संगणकाचे जे काही PYQs आहेत का त्याच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भेटत आहोत। त्या अगोदर तुम्हा सर्वांसाठी एक सूचना आहे की जसं की तुम्ही आपल्या मागच्या लेक्चर्समध्ये बघितलंच असणार आहे की आपण 20 टेस्टची टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे हायकोर्ट भरती 2026 साठी, की ज्याची फीस आपल्याला मात्र 75 रुपये असणार आहे। आता एप्रिल मध्ये आपली परीक्षा म्हटल्यावर आपल्याला आताच अभ्यासाला लागणं आणि त्याचा सराव करणं जास्तीत जास्त प्रश्नांचा गरजेचा असेल, तर त्यामुळे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही सरळ टेस्ट सिरीजला ॲक्सेस घेऊ शकता। त्याचबरोबर संगणक हा जो घटक आहे त्याच्या PYQ सोबतच त्याचे जे बेसिक फंडामेंटल्स जे आहेत ते समजून घेणं आपल्यासाठी फार गरजेचे ठरतील। त्यामुळे आपण स्पेशली संगणकाची एक बॅच लॉन्च केलेली आहे की जी आपल्याला ॲपवर मात्र 49 रुपयामध्ये अवेलेबल होणार आहे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरतीसाठीची, की जे मात्र 49 रुपयामध्ये त्याच्यामध्ये आपण कम्प्युटरशी संबंधित ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, मग वर्ड पॉवर पॉईंटशी संबंधित असेल, एक्सेलशी संबंधित असेल किंवा कम्प्युटरचे बेसिक जे फंडामेंटल्स आहेत, जे हार्डवेअर सॉफ्टवेअर मधले ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या आपण तिथं ॲपवर घेणार आहोत। तर तुम्ही त्याची सुद्धा ॲक्सेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते परचेस करू शकता। आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया। स्टोरेज डिव्हाइस मधील मुख्य फोल्डरला काय म्हणतात? त्यामध्ये डिव्हाइस ड्रायव्हर, इंटरफेस, रूट डिक्शनरी आणि प्लॅटफॉर्म। तर पर्याय क्रमांक 3 रूट डिक्शनरी हे त्याचं योग्य उत्तर आहे, कारण की बघा स्टोरेज डिव्हाइस मधील फोल्डर विचारत आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यामुळे डिव्हाइस ड्रायव्हर हे त्याचं उत्तर ठरत नाही। आता आपण पुढच्या याच्यावर बघूया। रूट डिक्शनरी हे स्टोरेज डिव्हाइसचे सर्वात वरचे किंवा मेन फोल्डर असते, फाईल सिस्टीमची स्टोरिंग पॉइंट असते रूट डिक्शनरी बद्दल जर बोलायला गेलं तर, आणि सर्व फाईल्सचे आणि फोल्डर्सचे या खाली असतात। म्हटलं रूट डिक्शनरी पहिले, त्याच्यानंतर हे जी क्रोनॉलॉजी दिसते का, हे फोल्डर 1 2 3, मग 2 फोल्डर मध्ये पण 2 1 2 2, जे अशा पद्धतीच्या फोल्डर्स आणि फाईल्सच्या याच्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला असलेलं बघायला मिळते। त्यानंतर बघा विंडोज मधील सी हे रूट डिक्शनरीचे सर्वोत्तम उदाहरण आहे। मग त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही विंडोज मधील सी ड्राईव्ह जे आहे आपलं ते उघडता तेव्हा तुम्ही रूट डिक्शनरी मध्येच असतात। हा मुख्य फोल्डर आहे की ज्यात आता कम्प्युटरची संपूर्ण माहिती साठवलेली असते, हा जो आहे का तो। मग त्या सी ड्राईव्ह मध्ये काय काय प्रोग्राम फाईल्स आपल्या, त्याच्यानंतर विंडोज ऑपरेटिव्ह सिस्टीम जी आहे ती पूर्ण, आणि युजर्स, या 3 गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या असतात आपल्या। त्याच्यानंतर बघा डिव्हाइस ड्रायव्हर हा जो पहिला ऑप्शन आहे तो इनकरेक्ट आहे, तर फोल्डर नसून संवादाचा दुवा आहे, कारण की प्रश्न काय सांगतो आपल्याला, फोल्डर विचारताय, त्यामुळे इथे डिव्हाइस ड्रायव्हर हे योग्य उत्तर ठरत नाही। रूट डिक्शनरी आपलं योग्य उत्तर ठरतं। हार्डवेअर डिव्हाइस आणि कम्प्युटर जे आहे आपलं त्यांना जोडणारा डिव्हाइस ड्रायव्हर हा काम करत असतो। डिव्हाइस ड्रायव्हर हे एक काय आहे तर सॉफ्टवेअर आहे। याचे मुख्य काम कम्प्युटर आणि हार्डवेअर डिव्हाइस मध्ये कम्युनिकेशन करणे। म्हटल्यावर आता हा पीसी आहे आणि हा हार्डवेअर डिव्हाइस आहे, त्यांना कनेक्ट करण्याचं काम ते करत असतो, हा फोल्डर नाही। त्यामुळे हा पण पर्याय आपला चुकीचा। त्यानंतर इंटरफेस आणि प्लॅटफॉर्म हे फोल्डर नसून प्रणाली आणि वातावरण आहे आणि एन्व्हायरमेंट। तर त्यामध्ये बघा इंटरफेस हे युजर्स आणि कम्प्युटर सिस्टीम मधील इंटरॅक्शन सिस्टीम असते, दोघांचा संवादात्मक जो आहे तो त्याच्यामध्ये बघायला मिळतो। आणि प्लॅटफॉर्म मध्ये सॉफ्टवेअर किंवा सिस्टीम चालवण्यासाठी लागणारे एन्व्हायरमेंट, त्याच्यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी, सॉफ्टवेअर, फोल्डर्स असेल, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या। त्यामध्ये बघा तुलनात्मक तक्ता बघू आपण आपल्या चारही ऑप्शन्सचा। पहिला पर्याय बघा रूट डिक्शनरी, जे आपलं योग्य उत्तर ठरते। स्टोरेज कॅटेगरी मध्ये येतं, फाईल सिस्टीमची स्टार्टिंग पॉइंट हे त्याचं मुख्य कार्य, फोल्डर आहे का तर मेन फोल्डर म्हणून ते उपयुक्त
ठरते. आणि आपला प्रश्न काय होता, फोल्डर काय आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 हे अयोग्य ठरतात. त्यामध्ये बघा, डिव्हाइस ड्रायव्हर हा सॉफ्टवेअर आहे, बरोबर. कम्प्युटर आणि हार्डवेअर यामधला कम्युनिकेशन जोडणारा दुवा. म्हणून आपण त्याला ओळखतो. आणि इंटरफेस इंटरॅक्शन सिस्टीम आहे कशामध्ये, तर युजर्स आणि कम्प्युटर्स मधली इंटरॅक्शन सिस्टीम, म्हणजे तुम्ही आणि मी आणि आपल्यासोबत असलेला आपला पीसी असेल त्याच्यातला इंटरॅक्शन. त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म हा एन्व्हायरमेंट आहे, हे आपली प्रणाली आणि वातावरण जे आहे ते तयार करण्यासाठी वापरला जातो. सॉफ्टवेअर चालवण्यासाठी दिलं जाणारं एन्व्हायरमेंट आहे. आपण युजर इंटरफेस, प्लॅटफॉर्म, रूट डिक्शनरी आणि डिव्हाइस आणि त्याच्यानंतर मग हार्डवेअर, ही हायरार्की आपण लक्षात घ्यायची आहे. ही आपण लक्षात घ्यायची. माझ्यापासून सुरू होती हार्डवेअर पर्यंत जाऊन थांबत. युजर इंटरफेसद्वारे सूचना देतो, तर प्लॅटफॉर्म हे वर सॉफ्टवेअर चालते, म्हणजे हा युजर इंटरफेसला सूचना देणार, कमांड देणार, तिथून प्लॅटफॉर्मवर जाणार, मग तिथे रूट डिक्शनरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सेव्ह होणार. रूट डिक्शनरी डिव्हाइस ड्रायव्हरला देणार आणि डिव्हाइस ड्रायव्हर हे हार्डवेअरला कनेक्ट होणार आणि आपल्या पीसीवर ती पर्टिक्युलर गोष्ट रन झालेली आपल्याला बघायला. त्यानंतर बघा, संगणकाचा खरा मेंदू आणि गणन आणि तुलना मग नक्की कोड करत असते, हा आहे आपला प्रश्न. त्याच्यातले ऑप्शन्स आहे बघा, पहिलं पर्याय मोडेम, दुसरं डिस्क युनिट, त्याच्यानंतर कंट्रोल युनिट आणि AL. तर पर्याय क्रमांक 4 ALU हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळते. मोडेम म्हणजे काय, बाह्य जगाशी संपर्क, डिस्क म्हणजे डेटा साठवणूक, ALU म्हणजे गणितीय प्रक्रिया. प्रश्न काय होता आपला, गणितीय प्रक्रिया, गणन हे तुलना, गणितीय प्रक्रिया हे करतात ALU. आणि कंट्रोल युनिट अंतर्गत व्यवस्थापन, नावात सजेस्ट करतो ना, कंट्रोल करणारं युनिट. आता चारही घटकांचं आपण एक चार्टच्या माध्यमातून समजून घेऊया. पहिले बघा आपलं मोडेम. आता मोडेम सिंगल ट्रान्सलेटर आहे की जे इंटरनेट कनेक्शन देते, हे त्याचं मुख्य कार्य. गणन करतं का, कॅल्क्युलेशन करतं का, तर डिस्क युनिट डेटा स्टोअर करून ठेवताय तिजोरीमध्ये, मग डेटा स्टोअर करणे आणि फाइल्स सेव्ह करणे, तर काय, माहितीचे जतन करणे. त्याच्यानंतर बघा कंट्रोल युनिट, ट्रॅफिक कंट्रोल करणे, इंटरॅक्शन कंट्रोल करणे. आणि ALU प्रोसेसिंग इंजिन आहे एक, की जे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आपल्याला करताना दिसते, त्यामुळे हे त्याचं योग्य उत्तर ठरते. त्यात बघूया मोडेम, सिग्नल ट्रान्सलेटर, इंटरनेट आणि संगणक यांच्यातील दुविधा. ते म्हणजे काय, इंटरनेट आणि संगणक यांच्यातील दुवा म्हटल्यावर हे दुसरं तिसरं काही नाही, आपलं वायफाय लक्षात घ्या. बेस्ट एक्झाम्पल, रेंज आहे, त्या रेंजच्या बाहेर सिग्नल जात नाही ना, तेवढ्या एरियातच वायफाय. समजा इथे वायफाय चालू आहे, हे ह्या पीसीला कनेक्ट, ह्या डिव्हाइसला कनेक्ट होणार, याला कनेक्ट होणार, इकडे पीसीला कनेक्ट होणार, हे रेंज असते. मोडेम म्हणजे काय, सिंगल ट्रान्सलेटर की जे इंटरनेट आणि संगणक यांना कनेक्ट करते. आता मला जर हा फोन चालवायचा आहे किंवा हे बोर्ड मागे चालवायचं आहे, मला वायफाय कनेक्ट करावं लागेल. याला मला एक तर स्वतःच्या मोबाईल मधलं डिव्हाइस कनेक्ट करावं लागेल, इंटरनेट ऍक्सेस घ्यावा लागेल किंवा वायफाय कनेक्ट करावं लागेल, त्याच्यावर इंटरनेट संबंधित करू शकतो. तर मोडेम दुसरं तिसरं काही नाही, आल्या सरळ भाषेत आपलं वायफाय जे इंटरनेट आणि कम्प्युटर यांना जोडणारा दुवा म्हणून काम करते. इंटरनेट कनेक्शन देणे, डिजिटल सिग्नल्स देणे, अलॉंग सिग्नल कन्व्हेन्शन, ते केवळ डेटाचे वहन करतो, कॅल्क्युलेशनसाठी वापरला जात नाही, कारण की ट्रान्सफर करतो ना, फक्त रेडिएशन्स जातात, त्या रेडिएशन्सला कनेक्ट करतोय तो, इंटरनेट कनेक्टिव्हिटी देत आहे. त्यानंतर बघा डिस्क युनिट, माहितीचे कठोर संगणकाचे मुख्य स्टोरेज डिव्हाइस आहे, कायमस्वरूपी डेटा स्टोअर करणे हे त्याची मुख्य जबाबदारी असलेली आपल्याला बघायला मिळते. डेटा स्टोअर करते कसं, कायमस्वरूपी. महत्वाचं. आणि सिस्टीम मधील सर्व फाइल्स सेव्ह करणे, डेटा स्टोअर करण्याचा दुसरा भाग मग काय म्हणतो आपण, फाइल्स असेल, फोल्डर्स असेल,
असेल, वेगवेगळा डाटा असेल, या सगळ्या गोष्टी सेव्ह करणे ही एक निषिद्ध साठा आहे की जो कॅल्क्युलेशन किंवा कम्प्रेशन करत नाही. हा काय करतो? साठवणूक करतोय बघ. पुढचं बघा कंट्रोल युनिट, नावच सजेस्ट करतं ना, कंट्रोल करणे म्हटलं का व्यवस्थापन, मॅनेजमेंटशी संबंधित असलेला आपल्याला बघायला मिळतो. ही कन्सेप्ट सीपीयू हा महत्वाचा भाग, पण प्रत्यक्षात गणिते सोडवता येत नाही. सिस्टीम मधील सर्व इन्स्ट्रक्शन्स कंट्रोल करणे. सर्व, इथे हा शब्द लक्षात घ्यायचा, ऑल इन्स्ट्रक्शन. सीपीयूचा इतर भागांना योग्य सिग्नल्स देणे. हा फक्त सूचना देतो, प्रत्यक्ष कृती करत नाही. कॅल्क्युलेशन एएलयू कडून करून घेतो. म्हणजे हा जो आहे का कंट्रोल युनिट, हा एएलयू ला सूचना देतो, तुला हे एवढं एवढं कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्याची भूमिका फार महत्वाची. त्याच्याकडनं जर इन्स्ट्रक्शन गेले नाही तर एएलयू ते काम करणार नाही. परंतु हा ती कृती प्रत्यक्ष करू शकत नाही, तर ती करवून घेतंय एएलयू कडनं, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. एएलयू संगणकाचे इंजिन रूम म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर अर्थमॅटिक लॉजिक युनिट असं म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यामध्ये सीपीयूचा हा तो भाग आहे की जिथे प्रत्यक्ष डेटावर प्रक्रिया होते आणि सिस्टीम मधील सर्व कॅल्क्युलेशन्स आणि कंपॅरिझनची कामे केवळ याच विभागात पूर्ण होतात. जेवढं पण कॅल्क्युलेशन्स आपण करतो, आकडेवारी करतो, आकडेमोड करतो, ही सगळी होते. सर्व ताळमेळ इथेच लावला जातो. एएलयू लेफ्ट ब्रेन आर्किटेक्चर, ॲडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, या सगळ्या गोष्टी मग इकडे जाऊन मग ते कम्प्रिहेन्शन मध्ये जातात. अँड, ऑर, नॉट या त्याच्या सिस्टीमच्या सिम्बॉल्स आपल्याला बघायला. डिजिटल ब्लूप्रिंट सर्व घटक एकत्र कसे काम करते. त्यामध्ये मॉडेम बाहेरील जगाकडून डेटा सिग्नल प्राप्त करतो, रिसीव्ह करतो. वायफाय सिग्नल रिसीव्ह करते. आवश्यक जुनी फाईल किंवा डेटा पुरवतो कोण? डेस्क युनिट, कारण की स्टोरेज करतोय तो. त्याच्यानंतर कंट्रोल युनिटकडे जाते. कंट्रोल युनिट काय देते? सूचना देते, इन्स्ट्रक्शन्स देते आणि त्याच्यावर प्रक्रिया करून मग ही आकडेवारी, अंतिम आकडेवारी, जे काय गणिती कॅल्क्युलेशन आहे ते एएलयू आपल्याला करताना बघायला. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे आपला डिजिटल तिजोरीवाला. डिजिटल तिजोरी बॅकअप आणि रिकव्हरी का आवश्यक आहे? बॅकअप आणि रिकव्हरी प्रक्रिया मुख्यसाठी वापरल्या जातात. डेटाचे अतिरिक्त प्रत उपलब्ध करून देण्यासाठी, फाईल खराब झाल्यास परिस्थिती हाताळणे, म्हणजे फाईल खराब झाल्यावर परिस्थिती हाताळणे, डेटा व प्रोग्रामच्या वेगवेगळ्या आवृत्त्या दाखवण्यासाठी आणि पर्याय क्रमांक 4 वरील. तर इथे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे आपलं योग्य उत्तर आहे. या सगळ्या गोष्टींसाठी आपण बॅकअप आणि रिकव्हरी ठेवतो. समजा आपल्या फोन मधला एखादा फोटो आपल्याला तो डिलीट करायचा, आपण डिलीट केला तो रिसायकल बिन मध्ये जातो. रिसायकल बिन मध्ये फोटोज मध्ये ड्राईव्हवर आपल्याला बघायला मिळतो. तर हे काय बॅकअप ठेवलं जाते ना, नंतर कधी वाटतं तर रिकव्हरी करू तर आपण. त्यामध्ये बघा दोन्ही मधील फरक, पूर्वतयारी विरुद्ध उपाययोजना, कृती, वेळ आणि उद्दिष्टे. बॅकअप आणि रिकव्हरी मध्ये काय चेंजेस आहे हे आपण अगोदर समजून. बॅकअप म्हणजे काय? डेटा कॉपी करून सुरक्षित ठेवणे. तर रिकव्हरी म्हणजे काय? हरवलेला डेटा मिळवणे. बॅकअप मध्ये काय केलं जातं? कॉपी करून ठेवलं जातं सेफ, आणि रिकव्हरी मध्ये काय? वापस आणलं जातं रिसायकल बिन्स मध्ये. वेळ, आपत्तीपूर्व, हा प्रोटेक्टिव्ह म्हणून आपण बॅकअप ठेवतो ना कोणत्याही गोष्टीचा, एक्सपायर मध्ये ठेवतोय गोष्ट. आणि रिकव्हरी केव्हा? आता डिलीट झालंच बाबा आपल्याकडनं, तेव्हा आपण ते रिकव्हर करू. हे लक्षात घ्या. जितकं तुम्ही रट्टा माराल, पाठांतर कराल, तुम्हाला काही कळणार नाही, पण कन्सेप्ट समजून घ्याल ना तर लवकर त्याची उत्तरं तुम्हाला देता. उद्दिष्ट काय? नुकसान टाळणे. हे बॅकअप म्हणजे पहिलेच रेडी राहतो ना आपण, झालंच नुकसान तर मग मी भरून काढणार. रिकव्हरी म्हणजे काय? नुकसान झालंच आता मला ते भरून काढायचं, हे तिथे लक्षात घ्यायचं आहे. डाटा रिकव्हरी आणि कॉपी उपलब्ध फेल्युअरमुळे डाटा सुरक्षित राहील. काही जरी झालं, काही जरी आपत्ती आली तरी आपल्याकडे एकापेक्षा जास्त प्रती असतील.
फाईल करप्ट झाल्यास हाताळणे. आता फाईल सिस्टीम व्हायरस अटॅक असू शकते, सिस्टीम क्रॅश असू शकते, हार्ड डिस्क फेलियर असू, अशा कोणत्याही गोष्टीमुळे आपल्याला फाईल करप्ट होऊ शकते. मग ते रिस्टोर करण्यासाठी आपण बॅकअप, रिकव्हरी या सगळ्या गोष्टी, डेटाच्या वेगवेगळ्या जे काही व्हर्जन्स आहेत त्याचं जतन करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, बॅकअपचा वापर करतो. बघा इथं V1.0, V3.0 म्हटलं का आपण 1, 2, 3 कॉपीज मध्ये ठेवते. तर जुनी व्हर्जन परत मिळवता येते. चुकीचे बदल झाल्यास आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू. पहिली फाईल तर मी एवढं सुद्धा लक्षात घेऊन चालते. पर्याय आहेत त्याचे योग्य उत्तर असलेले आपल्याला बघायला. अंडरस्टँडिंगचा क्वेश्चन आहे. माऊस, कीबोर्ड, मॉनिटर आणि अँटीव्हायरस. तर प्रश्न काय, हार्ड अँटीव्हायरस आहे त्याचा. हे कर्सर हलवणे किंवा क्लिक करून कमांड देण्यासाठी आपण वापर करतो. कीबोर्ड्स नंबर टाईप करण्यासाठी, आपण काही एबीसीडी काय आपल्याला टाईप डाटा एंट्रीसाठी त्याचा वापर करतो. त्यावर कीबोर्ड पण आपला हार्डवेअर डिव्हाइस आहे. त्यानंतर आता हे जी तुम्हाला मागे स्क्रीन दिसते, पहिले कमांड दिली त्याचाच परिणाम म्हणून तुम्हाला दिसतीये ना, ह्याच्यावर दिसतीये ना. हे काय झालं, हार्डवेअर स्क्रीन आहे कम्प्युटरची, त्या स्क्रीनवर तुम्हाला ते सगळं दिसत. आपण आहे ना माझ्या पाठीमागे तो एवढी एक पूर्ण जागा व्यापून बसलेला आहे ना, त्याला मी स्पर्श करू शकते. अँटीव्हायरस हे काय मध्ये संरक्षण करण्यासाठी अदृश्य प्रोग्राम आहे, सॉफ्टवेअर आहे. अँटीव्हायरसला स्पर्श थोडी करू शकतो आपण, तर ते आपण आपल्या मालवेअर पासून वाचण्यासाठी, सायबर सिक्युरिटीसाठी, डेटा सुरक्षिततेसाठी, आपण करप्ट होऊ नये डाटा, त्यासाठी हा वापरतो. अँटीव्हायरस हा सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे, कम्प्युटरमधील व्हायरस डिटेक्ट करणे, सुरक्षित ठेवणे त्याची मुख्य कामे आहेत. मग व्हायरसची कामं काय, सगळ्यात पहिले डिटेक्ट करणे, पहिले शोधायचं, त्याला शोध घेणे, नंतर रिमूव्ह सुरक्षित. ही अँटीव्हायरसची मुख्य कामं असलेली आपल्याला बघायला. ठीक आहे, हार्डवेअर आहे, अँटीव्हायरस आहे, सॉफ्टवेअर प्रोग्राम, भौतिक अस्तित्व आहे. त्यामुळे हे हार्डवेअर आहे. कर्सर हलवण्यासाठी, कमांड देण्यासाठी माऊसचा वापर करतो, नंबर्स टाईप करण्यासाठी, डाटा एंट्री करण्यासाठी, टेक्स्ट टाईप करण्यासाठी कीबोर्डचा वापर करतो. त्यानंतर मॉनिटर, स्क्रीनवर या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष दिसतात. म्हटलं भौतिकरित्या टच करू शकतो, स्पर्श करू शकत आहोत. साध्या सरळ भाषेत ही वस्तू तिला आपल्याला आणि सॉफ्टवेअर म्हणजे सूचना स्पर्श करू शकत, हे झालं सॉफ्टवेअर. डाउनलोड करायचे, जाणार, क्लिक करणार, डाउनलोडिंग ऑप्शन
गोष्टी आपण इथे लक्षात आपण काय करतो जे काय त्याचे टेक्निकल इश्यूज आहेत मोबाईल मध्ये फाईल्स आणणे वेगवेगळे त्याच्यामध्ये सॉन्ग काय ऑडिओ व्हिडिओ जे आपण डाउनलोड काय करतोय डाउनलोडच करतोय करणे वेबसाईट वरून डॉक्युमेंट सेव्ह करणे कंपनी घेतले समजा इंटरनेटवर इमेज जसं तुम्हाला सांगितलं की भारताचा झेंड्याची इमेज आपल्याला हवी ध्वजाची इमेज आपल्याला हवी आपण ते डाउनलोड केली आलेली त्याच्यामध्ये एवढ्या एवढ्या पदभरती जागा आहे अशी अशी जाहिरात आहे नोटिफिकेशन डाउनलोड केली ना त्या वेबसाईट वर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करून मग फॉर्म फिल डाउनलोडिंग दुसरं अपलोडिंग इंटरनेटवर आपली माहिती अपलोडिंग मध्ये कम्प्युटर मधून इंटरनेटवर फाईल पाठवणे आणि डाउनलोडिंग मध्ये इंटरनेट मधून पीसी मध्ये आपल्याला कंट्रोल करणे त्यावर आपले फोटोज अपलोड करतो समजा इंस्टाग्रामवर तुम्हाला एखादा पोस्ट त्या डाउनलोड्स मध्ये तुमच्या गॅलरी मध्ये जे काय फोटो इमेज रील जे काय तुम्ही तयार केलेलं आहे ते तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर म्हटल्यावर त्या वेबसाईट वर जाणार ते अपलोड करणार त्याला अपलोडिंग दोन्हीसाठी डाउनलोडिंग साठी असो किंवा अपलोडिंग साठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी दोन्हीसाठी आवश्यक आहे फाईल्सची देवाणघेवाण करण्यासाठी तांत्रिक एफटीपी जे आहे आपलं फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल जो आपला तिसरा ऑप्शन त्यामध्ये क्लायंट आणि सर्व्हर असतो एक क्लायंट समजा ए आहे तर सर्व्हर बी आहे असं समजा म्हणजे ए कडून बी ला जाणार कदाचित बी कडनं ए ला येणार आदान प्रदान आहे कशाची फाईल्स तर वेब पेजेस आणि ब्राउझर्स यामधील संवाद ते चौथा ऑप्शन सीएसएस इमेजेस ह्या रिक्वेस्ट असतात मग त्यामध्ये वेब ब्राउझर म्हणजे काय क्लायंटवर तो रिस्पॉन्स वेब पेज जो आहे एलिमेंट तो रिस्पॉन्स करतो रिस्पॉन्स म्हटलं वेब सर्व्हरला डेटाबेस मधून ते आपल्याला मिळवून देतो वेब पेज ब्राउझर्स मध्ये लोड करण्यासाठी वेबसाईट कम्युनिकेशन साठी HTTP जे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल त्याचा वापर आपण करतो आता ही झाली प्रक्रिया ही डाउनलोडिंग आपल्याकडे येते अपलोड आपल्याकडून दुसरीकडे जातं एक येत आहे एक जात आहे आणि दोन्हीसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी गरजेची आहे गरजेची अपलोडिंग FTP आणि हे सगळ्या गोष्टी त्यांची उदाहरणं डाउनलोडिंग साठी कृती इंटरनेट टू कम्प्युटर सॉंग्स PDF सॉफ्टवेअर इमेज डाउनलोड करणे किंवा सोशल मीडियावर फोटोज पोस्ट करणे एक्झाम्पल जर बघायला गेलं तर फाईल सर्व्हर मॅनेजमेंट आदान प्रदान करणे फाईलची HTTP जर बघायला गेलं तर ब्राउझिंग वेबसाईट्स जे आहेत करणे प्रोसेसर मोडेम USB ड्राईव्ह आणि मल्टीप्लेअर पर्याय क्रमांक 2 मोडेम हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया मोडेम जे आहे काय आपला टेलिफोन लाईनशी जोडते त्या सिग्नल रूपांतर करणारा कोण मोडेम आपल्यासाठी योग्य अॅनालॉग सिग्नल्स मध्ये रूपांतर लाईनद्वारे इंटरनेट कनेक्शन
त्यामध्ये मोडेम हा जो डिजिटल आहे, अॅनालॉग आहे आणि इकडनं आपल्याला वायरशी कनेक्ट करून देतो. प्रोसेसर हा संगणकाचा भाग म्हणून, मेंदू म्हणून वापरला जातो. जो डाटा कॅल्क्युलेट करण्यासाठी ALU ला कमांड देतो, करतो इन्स्ट्रक्शन्स आणि प्रोसेस या गोष्टीसाठी CPU त्याच्यानंतर बघा USB ड्राईव्ह. USB ड्राईव्ह काय डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतो ना. समजा फोन डिव्हाइस फुल झालंय, गॅलरी फुल भरली आहे, आपण काय करतो USB ड्राईव्ह पेन ड्राईव्ह मध्ये किंवा मेमरी कार्ड मध्ये फोटोज व्हिडिओज मूव्ह करून ठेवतो, ते तिथे स्टोअर करतो. इथे आपला स्टोरेज व्यवस्थित होऊन जातो. USB चा टेलिफोन लाईनचा कसा संबंध? मल्टिप्लेक्सर अनेक कामं सिग्नल्स एकाच ही त्याची भूमिका आहे. नावच सजेस्ट करताना मल्टी, एक पेक्षा जास्त. इथे लक्षात घ्यायचं. मोडेमचं मुख्य काम डिजिटलचे अॅनालॉग रूपांतर करणे, कम्युनिकेशन करणे. ओके, इंटरनेट कनेक्शन देते. प्रोसेसरचं काय इन्स्ट्रक्शन देणे, CPU आपला प्रोसेसर म्हणजे काही नाही, CPU जो ALU ला कमांड देतो आणि ALU मग काम करतो डेटा स्टोअर करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मल्टीप्लेअर कशासाठी? आपल्याला अनेक सिग्नल्स एकाच ठिकाणी जास्त काम, एका वेळी एकापेक्षा जास्त काम, एकाच ठिकाणी एकाच वेळी एकापेक्षा जास्त काम. अशा रीतीने आपले आजचे जे कॅम्प्युटर म्हणजे बॉम्बे हायकोर्टचे आले त्याचा अनालाइज आपण आपल्या आजच्या. तुम्हाला असेच अजून जर प्रश्नांचा सराव करायचा असेल तर तुम्हाला टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे आपण आपल्या अकॅडमीच्या मार्फत, जी मात्र 75 रुपये या माफक दरामध्ये तुम्हाला 20 टेस्ट तुम्हाला अवेलेबल करून देत आहे. आणि एप्रिलमध्ये आपली परीक्षा होणार आहे, त्या अनुषंगाने आपण लवकरात लवकर अभ्यासाला लागणं आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण संगणकाशी संबंधित ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी एक बॅच लॉन्च केलेली आहे, संगणक बॅच. ती मात्र आपण 49 रुपयामध्ये लॉन्च केली. त्यामध्ये बेसिक जे फंडामेंटल्स आहेत कम्प्युटरचे, बेसिक जे कन्सेप्ट्स आहेत ते आपण क्लिअर करून देणार आहोत, जे आपल्याला मात्र 49 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहे आणि 75 रुपयामध्ये टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता या टेस्ट सिरीजसाठी असो किंवा बॅचसाठी असो. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुमच्या बॉम्बे हायकोर्टशी संबंधित ज्या काही शंका असतील त्याच्या निरसनासाठी, तसेच इतर काही सरळ सेवेशी संबंधित तुमच्या काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर त्यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण थांबूया इथे.